असं बाहेर फिरायला वगैरे गेलं तर आईसोबत गेलो, गाडीवर जायचो आम्ही, पैसे वगैरे नसायचं, हॉटेलमध्ये बसलं तर आईला मी ऑर्डर करायला लावायचं तर आई सांगायची की नको, ते खूप महाग आहे, आजारी पडेल त्यानं. मला समजत होतं की आपल्याकडे पैसे नाही त्यामुळे आई करते, पण त्यावेळेसही मनात ठरवलं होतं की ह्या हॉटेलमधलं सगळ्यात टॉपचं तुला मी जेवण देणार. आणि आज पोलीस झाल्यानंतर मी आईला त्याच हॉटेलमध्ये घेऊन गेलो. दुपारची वेळ होती, आईला म्हणलं मला 20,000 रुपये लागायचे भरायला. मग आईला पंढरपूरला बोलवल्यानंतर DVPSKवरपाशी आम्ही थांबलो होतो. नंतर आईला म्हणलं पैसे आणलं का, तर नाही म्हणले किती लागायचे तुला. मी म्हणलं 20,000 रुपये. मग त्यावेळेस आईनं न कुठला विचार करता गळ्यातलं मंगळसूत्र काढलं आणि महाराजा ज्वेलर्समध्ये 20,000ला ठेवलं. त्याच वेळेस डोळ्यात पाणी आलं की दिसायला सगळे आपले असतात की मी आहे, तो आहे, माझा काका मोठा आहे, माझा ही ती, पण खरं वास्तविक बघता जीवनाची खरी सुरुवात आणि आपल्याला सक्षम आपल्यालाच बनावं लागतं. भीमा नदी आणि मान नदीचा जिथे संगम होतो ते म्हणजे पंढरपूर तालुक्यातील सरकोली हे गाव. याच मान नदीच्या पात्रातील मासे विकून विशाल उद्धव भुई नावाचा एक मुलगा मोठ्या जिद्दीने मुंबई पोलीस झालाय. विशालच्या वडिलांना एक गुंठाही जमीन नाही. विशाल लहान असल्यापासूनच वडिलांसोबत नदीतले मासे धरतो आणि तो विकून आई वडिलांच्या संसाराला हातभार लावतो. मासे पकडणे, गौंड्याच्या हाताखाली कामाला जाणे अशी अनेक कामं विशालने केली आहेत. विशालची परिस्थिती एवढी हलाखीची होती की पोलीस भरतीच्या शिक्षणासाठी स्वतःच्या आईचं मंगळसूत्र गहाण ठेवण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर आली होती. मात्र अशातही विशाल खचला नाही. अनेक प्रयत्न करत आता विशाल मुंबई पोलीस झालाय. गावखेड्यातला सामान्य मुलगा आपल्या परिस्थितीवर मात करत मुंबई पोलीस झाला. ही गोष्ट अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. नमस्कार, माझं नाव विशाल उद्धव भुई. मी राहणार सरकोली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर या गावचा रहिवासी आहे. गेले 15 ते 20 वर्ष माझे आई वडील हे तेलगाव सोलापूर या गावात राहत होते. तिथं असणारा फॅमिलीचा त्रास आणि माझ्या वडिलांच्या भावांचा त्रास, तिथून भांडण करून माझ्या वडिलाला त्या घरातून बाहेर काढलं होतं. तिकडून येताना एक सायकल आणि सायकलीवरती फक्त एकच ठिकं, भांडी वगैरे काय ना, पैसा ना कोणतं बॅकग्राऊंड घेता माझे आईवडील ह्या सरकोली गावामध्ये राहायला आले. त्याच मोठ्या आशेनं आणि त्याच मोठ्या जिद्दीने माझ्या आईवडिलांवर झालेला अन्याय हे बघून मी एक पोलीस व्हायचं स्वप्न मनी बाळगलं होतं की जेणेकरून आपल्या नादाला कोण लागणार नाही आणि आपलं फॅमिली बॅकग्राऊंड भक्कम व्हावं. त्या हेतून मी पोलीस झालो. मी भरती झालेलो वर्ष 2021. मी मुंबई शहर या जिल्ह्यासाठी भरती झालेलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरकोली आणि माझं 4थी ते 10वीपर्यंतचं शिक्षण श्री भैरवनाथ विद्यालय सरकोली आणि माझं 11वी ते 12वीचं सायन्स शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा या ठिकाणी झालं. जसं 12वी संपली तसंच एक स्वप्न माझ्या मनी होतं की पोलीस व्हायचं. मग मोठ्या आशेने आणि मोठ्या जिद्दीने मी 12वी संपल्यानंतर पंढरपूर या ठिकाणी अकॅडमी जॉईन केली आणि तेवढ्याच जिद्दीने तेवढ्याच मार्गदर्शनाखाली मोठे सर यांच्याकडे ॲडमिशन घेतलं. तिथं मला योग्य ते मार्गदर्शन भेटलं, योग्य ती दिशा भेटली माझ्या जीवनाला आणि तिथूनच माझ्या यशाचा खरी सुरुवात झाली. यशामागचा वाटा म्हणजे माझे आईवडील, कारण त्यांच्यावर झालेला अन्याय आणि लोकांनी केलेला अपमान, नंतर कोणाची मदत नाही ना, कोणतं फॅमिली बॅकग्राऊंड. माझे आईवडील शिकलेले नाहीत, त्यांना सही पण करता येत नाही, ना कुठली शेती आहे नावावर, ना कोणतं बॅकग्राऊंड आहे, म्हणजे कुठलीच गाडी नाही, बंगला नाही, काहीच नाही, ना भाऊ शिकलेला ना बहीण शिकलेली. मग ह्या सगळ्या अडचणीतून एक मनी मोठं अधिकारी व्हायचं स्वप्न होतं, पण परिस्थिती बघता की आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. त्याच हेतूनं मी थोडं पोलीस व्हायचं आधी बघितलं आणि आपलं फॅमिली बॅकग्राऊंड सेट करण्याचं बघितलं आणि त्याच हेतूनं त्याच जिद्दीनं मी पोलीस झालो आणि माझं सगळं सेटलमेंट केलं. मी पोलीस होत असताना मला खूप साऱ्या अडचण आल्या की पैशाची अडचण, नंतर शिक्षणाची अडचण, नंतर मला शारीरिक होणारा त्रास. पण हे सगळं मनी न बघता मी मनाशी एक जिद्द पेटलेली होती की आपल्याला काही झालं, जीव गेला तर चालेल पण पोलीसच व्हायचं आहे. त्यामध्ये मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता, नंतर सर्दीची ॲलर्जी होती, हिवाळ्यामध्ये मला खूप त्रास व्हायचा, नंतर पळताना त्रास व्हायचा. पण सोडावाचा असा विचार यायचा मनामध्ये. पण ज्यावेळेस मी सोडायचा विचार करत होतो त्यावेळेला मला आईवडील आठवत होते. का तर त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्यावर झालेला अन्याय आणि आपल्या मागं काहीच नाही, पैसा नाही, काहीच नाही, पोरांनी काहीतरी करावं, पण आपण कसं सोडून जायचं अर्ध्यातून. त्यामुळं मी काही जरी झालं तर पोलीस व्हायचं ह्या हेतून मी पोलीस झालो.
असं बाहेर फिरायला वगैरे गेलं तर आईसोबत गेलो, गाडीवर जायचो आम्ही, पैसे वगैरे नसायचं, हॉटेलमध्ये बसलं तर आईला मी ऑर्डर करायला लावायचं तर आई सांगायची की नको, ते खूप महाग आहे, आजारी पडेल त्यानं. मला समजत होतं की आपल्याकडे पैसे नाही त्यामुळे आई करते, पण त्यावेळेसही मनात ठरवलं होतं की ह्या हॉटेलमधलं सगळ्या टॉपचं तुला मी जेवण देणार. आणि आज पोलीस झाल्यानंतर मी आईला त्याच हॉटेलमध्ये घेऊन गेलो आणि तिला ते सगळ्यात मोठी ऑर्डर तिथे केली तर आई हसायला लागली. नंतर ज्यावेळेस मी शिक्षण करत होतो त्यावेळेस मला शिक्षणाला भरण्यासाठी खर्च लागणार होता, पैसे नव्हते, कोणच घरात नोकरीला नव्हतं गव्हर्नमेंटला, त्यामुळे खूप त्रास आला आम्हाला. त्यामुळे मग दुपारची वेळ होती, आईला म्हणलं मला 20,000 रुपये लागायचे भरायला, ट्युशन फी नंतर रूम भाडं सगळं सरांनी मॅनेज करून घेतलं होतं ना. मग आईला पंढरपूरला बोलवल्यानंतर DVP स्क्वेअरपाशी आम्ही थांबलो होतो. नंतर आईला म्हणलं पैसे आणलं का, तर नाही म्हणले किती लागायचे तुला. मी म्हणलं 20,000 रुपये. मग त्यावेळेस आईनं न कुठला विचार करता गळ्यातलं मंगळसूत्र काढलं आणि महाराजा ज्वेलर्समध्ये 20,000ला ठेवलं. त्याच वेळेस डोळ्यात पाणी आलं की दिसायला सगळे आपले असतात की मी आहे, तो आहे, माझा काका मोठा आहे, माझा ही ती, पण खरं वास्तविक बघता जीवनाची खरी सुरुवात आणि आपल्याला सक्षम आपल्यालाच बनावं लागतं. खूप आपल्या पाठीमागे बॅकग्राऊंडला आपल्या फॅमिलीमध्ये माझा हे अधिकारी आहे, माझा ते अधिकारी आहे, माझा भाव असा आहे तसा आहे, पण कोण नसतं आपल्या पाठीमागे. खरी सुरुवात आपल्यालाच करावं लागते. आणि त्यावेळेस मग तिनं 20,000 रुपयेला ती गळ्यातलं मंगळसूत्र विकलं आणि ती मला दिलं आणि त्याचीच कष्टाची जाणीव मी ठेवली. माझे वडील ज्यावेळेस मी सोडायला जायचो त्यांना नदीवरती माशाला, त्यावेळेस थकलेल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या आलेल्या दिसायच्या. नंतर त्यावेळेस सोडून येताना खूप वाईट वाटायचं की आपल्यामध्ये एवढे टॅलेंट आहे, आपल्यामध्ये एवढं स्वप्न आहे, आपल्यात एवढं करण्याची जिद्द चिकाटी आहे, पण वेळ नव्हती ना की एकाच दिवसात ठरवलं आणि झालं, असं काय नसतं. मग त्यांना सोडून आल्यानंतर मी घरी येऊन खूप अभ्यास करायचो, कुठला वाईट नाद केला नाही ना, कुठल्या पोरासोबत गेलो ना, काय नाही गेलो. त्यावेळेस असं वाटायचं की आज आपण असतो तर वडिलांना पाठवलं नसतं. घरी आल्यानंतर सगळं वडिलांचं पाय वगैरे पूर्ण कातडं वगैरे निघलेलं असायचं, नंतर थकवा जाणवायचा. आई बांगड्याचा व्यवसाय आहे ना आमचा, मग त्यावेळेस मी ज्यावेळेस सोडायला जायचो त्यावेळेस पाठी घेऊन जायची, त्यावेळेस म्हणायची मला चक्कर येते, दुखते. त्यांचं पण वय झालेलं होतं. मग कधी तू भरती होणार, कधी होणार. मी त्यांना सांगितलं होणार मी, आणि तेच मी मोटिवेशन माझ्या डोळ्यासमोर ठेवलं आणि त्याच जिद्दीने तेवढ्याच कष्टाने त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवत मी आज पोलीस झालेलो आहे. ज्यावेळेस वडील किंवा आई वडील पाहुण्यात जायचे त्यावेळेस लोक नावं ठेवायचे की तुझा मुलगा पोलीस भरती करतोय, कधी होणार. आमचा बँकेमध्ये लागला, कंपनीमध्ये लागला, 15,000 कमवतो, 20,000 कमवतो. त्यावेळेस मी आईवडिलांना सांगितलं की त्यांच्यापेक्षा डबल आणि त्यांच्यापेक्षा इज्जत आपण आज मिळवणार. आणि आज त्यांच्यापेक्षा टॉपला मी आहे सध्या, की गावामध्ये गेल्यानंतर भले मोठे की या साहेब, आज त्यांना समजलं पोलीस झाले तर या, पहिला मान आपल्याला भेटतो, खुर्ची, पाणी, चहा वगैरे. मग आज त्यांच्यापेक्षा आपण मोठ्या लेवलला गेलो ना. नंतर परत ज्यावेळेस पैसे वगैरे मागायला गेले तर वडील शिक्षणाला भरायचे, आज देतो, उद्या देतो. किंवा मुलगी वगैरे बघायला गेलं तर भावाला वगैरे तुमच्याकडे शेती नाही, गव्हर्नमेंट पाहिजे, असं म्हणजे थट्टा उडवायचे ना माणसं. त्यावेळेस लय कमी लेखायची. त्यावेळेस एवढं वाईट वाटायचं ना की आपण श्रीमंत असतो तर बरं झालं असतं. पण त्यावेळेस अजून ठरवलं जाऊ दे, आपल्याला संघर्ष करायला दिला आहे तर आपण करूया संघर्ष. आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला हे आपल्यासाठी लय मोठं आहे. आपल्याला एवढं देवानं कान, नाक, डोळे सगळं सक्षम बनवले ना. मग काय नसतं, जीवनाची सुरुवात आपणच करायची. आणि त्याच हेतूने, त्याच जिद्दीने, तेवढ्याच कष्टाने मी नवीन सुरुवात केली आणि सगळं करून दाखवलं. आणि आज मी मुंबई सिटीला पोलीस झालो. ही बघता वास्तविकता अजून खूप सारे मला हे आले की ज्या आमचे रिलेटिव्ह नंतर म्हणजे खूप असे नोकरीला होते, नंतर पैसे वगैरे त्यांच्याकडे असायचे. दिवाळीचा सण वगैरे आला तर मला आजपर्यंत कोणीच नाही, आईवडील सोडलं तर कोणीच कपडे घेतले नाहीत, कोणीच नाही. कपडे नाही ना, काय चपले नाही ना, 1 रुपया नाही घेतला कोणीच. ज्यावेळेस मी पहिला ट्राय केला मुंबई शहरासाठी, माझे लेकीला मी अकॅडमीत ज्यावेळेस होतो त्यावेळेस 85+ आणि ग्राउंडला 90+ होते. त्यामुळं पहिला रिझल्ट मीच होतो तिथे टॉपला सोलापूरमध्ये. मग त्यावेळेस गेलो, सिलेक्शन पण झालं माझं लेकीला ग्राउंडला, पण डॉक्युमेंटमध्ये बाहेर पडलो. इकडं आईवडील आशेवर होते की माझा मुलगा पोलीस होणार, आणि तिकडून मी अपयश मला आलं. ट्रॅव्हलिंगला बसलो संध्याकाळी, तिथनं मुंबई ते इथं पंढरपूरला येईपर्यंत रडत होतं की भविष्याचं काय करायचं, काय आपलं बॅकग्राऊंड काय नाही, रुपया नाही, काय आता आईवडिलांना काय सांगायचं. त्यांनी एवढं कष्ट करून 1 रुपया मला भरलं, त्याचं आता काय सांगू मी. पण आल्यानंतर तेही थोडे नाराज झाले. नंतर मी त्यांना सांगितलं की एका दिवसात काय होत नसतं, नंतर होईल, अजून चान्स आहे, माझं एज एवढं आहे. आणि नंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये मी मुंबई पोलीस झालो. पहिल्यापासून एक आवड होती की TV मध्ये बघताना किंवा आणि समाजामध्ये होणारा अन्याय,
नंतर आईवडिलांचा केलेला अपमान. आणि आजकाल कसं असतं की ज्याच्याकडे पैसा त्याला इज्जत भेटते. पण त्यावेळेस मी ठरवलं की पोलीस झाल्यानंतर आपल्याला कोणापुढं हात पसरायची गरज येणार नाही किंवा आपण एक गोरगरिबाची मदत करू. त्या हेतूनं समाजामध्ये आता मुलींवर अन्याय होतात, नंतर की गोरगरिबावर दमदाटी केली जाते. त्या हेतूनं की आपली मदत दुसऱ्यांना पडली पाहिजे. ज्यावेळेस मी गरीब होतो त्यावेळेस मला दुसऱ्यांसमोर हात पसरायची भारी येत होती. मग त्यावेळेस गेलं तर आमच्यावर अन्याय व्हायचा की म्हणजे कोण मदत करत नव्हतं. त्यामुळं मी पोलीस झालो. काय नाही, खचून स्वतः किती जरी मोठं संकट येऊ द्या, तुमच्याकडे रुपये नसू द्या, जर सहनशक्ती असेल तर तुम्हाला 100% मार्ग भेटणार. माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस मी बाजारात जायचो त्यावेळेस 100 रुपये नसायचे माझ्या खिशामध्ये, पण मला 1,00,000 रुपये कमवायची जिद्द होती. काय तर करून दाखवायचं. जर स्वतःमध्ये जिद्द असेल तर तुम्हाला देव पण साक्षात अडवू शकत नाही. मग त्याच हेतूनं मी नवीन पिढीला हे सांगू इच्छितो, किती जरी संकट आले फक्त मनामध्ये एकच ठेवायचं की आपल्याला पोलीस व्हायचं आहे. मग त्या हेतून आपण वाटचाल केली पाहिजे की अभ्यास केला पाहिजे, नंतर ग्राउंड केलं पाहिजे की आणि सतत ज्यावेळेस सोन्याच्या तुमच्या मनामध्ये जर विचार येईल त्यावेळी फक्त एकदम हगवळून आपली परिस्थिती आणि आईवडिलांचा चेहरा आठवला पाहिजे. सगळी कामं केली. आमचं जात आमची हिंदू भुई म्हणजे मासेमारी. नदीला ज्यावेळेस मी जायचो मासे पकडायला, कारण परिस्थिती तशी होती माझी, पैसे नसायचे आणि शिकायची तर मोठी माझी अपेक्षा होती. पुण्याला जाऊन मोठी क्लास करायचे, PSI किंवा त्यापेक्षा अजून अधिकारी व्हायची होती. पण परिस्थितीने मला तसं साथ दिली नाही. त्यामुळं मी काय धीर वगैरे सोडला नाही. मग त्यावेळेस मी लहान असताना माझी सुरुवातच जेव्हा 4वी-5वीला असल्यापासून मी मासे वगैरे तोडतो. नदीला जायचो मोठ्या माणसांसोबत. मग ते मला पैसे वगैरे द्यायचे की 1,000 रुपये त्यांना आले तर 500 रुपये मला द्यायचे, 200 आले तर 100 मला द्यायचे. ज्यावेळेस जायचो त्यावेळेस खूप वाईट वाटायचं की पायाला चटके वगैरे बसायचे, नंतर एवढं ऊन असायचं, नंतर भूक लागायची, नंतर असं नदीनं वगैरे फिरत असताना काटे वगैरे मोडायचे, पूर्ण पायामध्ये रक्तबोंबळ व्हायचे. पण काय करता, नाईलाज असतो ना आपल्या. ज्यावेळेस बॅकग्राऊंडला आपल्यासमोर काय नसतं त्यावेळेला परिस्थितीला मात देऊन स्वतःलाच भक्कम व्हावं लागतं तिथं. त्याच हेतूने मी की कोणतेही काम माझ्या हाती पडू द्या, मी सगळे कामं केलेत. शेतामध्ये केलेलं काम, नंतर मासे पकडलेत, गवंड्याच्या हाताखाली गेलेलो आहे, नंतर मार्केट यार्डामध्ये काम केलं, नंतर जॉब केला, स्पीकरवर काम केलं, नंतर अजून सर्व म्हणजे असे ज्या प्रकारचे समाजाचं कामं चालते ती सगळ्यांना लास्ता केली. त्या दिवशी भावना म्हणजे आपण सक्सेस होणार, कारण मनामध्ये जिद्द होती की होणारच आपण. आणि एवढ्या मोठ्या तयारीनं आणि मोठ्या जिद्दीनं अभ्यास केला की रिझल्ट लागायच्या आधी मला माहीत होतं की आपण होणार. त्यामुळे एक्झाम देऊन आल्यानंतर मी कराडला गेलो. माझी बहीण तिकडे राहत होती ना. मग ज्यावेळेस मी झोपेतच होतो तेवढ्यात आईचा फोन आला बहिणीला की विशाल भरती झाला म्हणली मुंबई शहरला पोलीसमध्ये. मग तिनं उठवायला आले. त्यावेळेस मग म्हणजे असं जग जिंकल्यासारखं वाटत होतं की आपली दारिद्र्य म्हणजे जी गरिबी असते ती एका रिझल्टनं सगळी गेली की आता आपल्याला कोणापुढं पसरायची गरज नाही. नंतर आपल्याला आता वडिलाला आज 1.5-2 वर्ष झालं मी वडिलांना कधी मासे पकडायला नाही पाठवलं त्या दिवसापासून, आईला कधी कामाला नाही पाठवलं. म्हणजे खूप म्हणजे असा आनंद की स्वतः आपण सक्षम झालो की आता कोणापुढं हात पसरायची गरज नाही लागणार. डोळ्यात ज्यावेळेस मी तिकडून कराडून इथं आलो तर वडील आणि आई दोन्ही पण रडू लागले की आपल्या मुलांनी काहीतरी करून दाखवलं की आता आपल्याला म्हणजे कोणाचाच सपोर्ट नव्हता एवढे सोडता की एवढं मामा किंवा चुलता नंतर मावशी वगैरे असते ते कोणच नाही. मी सांगितलं ना तुम्हाला पहिल्यांदाच स्टार्टिंगपासून मला 1 रुपयाचा किंवा एक ड्रेस पण मला आवडता सोडता कोणी दिलं नाही आजपर्यंत. मग त्यावेळेस दिवाळीचा सण वगैरे आला तर खूप वाईट वाटायचं की आपल्याला पण कोणीतरी घ्यावं. पण नाही, तीच मी डोळ्यासमोर ठेवलं की आपल्याला आपल्या आईवडिलाशिवाय आणि आपल्याशिवाय आणि आपली परिस्थिती ही सगळं बदलावायचं आहे. त्याच मोठ्या हेतून मी तयारी वगैरे केली आणि पोलीस झालो. काय नाही, जमीन म्हणजे 1 गुंठा पण नव्हती. ज्यावेळेस वडील तिकडे राहिलो त्यावेळेस एक 25 ते 30 वर्षाच्या आधी ती आजीने भांडण वगैरे करून 3 एकर होती तिकडून ती विकली, त्यांना घेतली. नंतर तिकडून वडिलांना तिकडून भांडण करून ह्या गावाला पाठवलं. जमीन नव्हती, वडील मासे धरत होते, आई बांगड्याचा व्यवसाय, हे एवढं रोज आमचं चालायचं. अभ्यास म्हणजे कसं की पहिल्यापासून एक अधिकारी व्हायचं माझं स्वप्न होतं. त्यामुळे की सतत लायब्ररीमध्ये कंटिन्यू असायचो. जी टॉपला अकॅडमी किंवा लेक्चर वगैरे असते त्यामध्ये जी फर्स्ट मुलं येतात मुलं त्यांच्या संगतीत राहायचो. का तर आपल्याला जरी नाही कळलं तरी त्यांच्या सोबतीला राहून त्यांचं मार्गदर्शन आपल्याला भेटेल आणि त्यांच्याशी स्पर्धा करायचो मी जी टॉपला असायचे. त्यामुळं मग एवढी प्रगती झाली. आणि माझा भाऊ राजसेवा कंबाईन वगैरे करायचा, त्याची पुस्तकं वगैरे मला वाचायला बसून त्याच्यासोबत मी बसायचो लायब्ररीला.